नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेले आहे. त्या कथेचे नाव आहे पालीचे घर. तर तुम्ही ही छान आणि सुंदर अशी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग सुरू करूया. खूप जुनी गोष्ट आहे. विश्व निर्माण होण्याचे कार्य वेगाने चालू होते. अनेक जीवजंतू आपल्या आपल्या पद्धतीने जीवन जगण्याच्या कामात लागले होते. माणूस बुद्धिमान होता, त्यामुळे त्याने घर बनवून गाव बसवले. त्याने आपले घर लिपून सारून सुंदर बनविण्याची पद्धतही शिकून घेतली. परंतु पालीचे कुठलेही असे घर तयार झाले नव्हते. यामागचं कारण असं की तिचा नर अत्यंत आळशी आणि हलगर्जी होता. तो कोणतेच काम व्यवस्थित करीत नव्हता. बिचारी पाल त्याच्यासाठी कीटक मारून आणत होती. तो त्या कीटकांवर चांगला ताव मारत होता आणि झोपी जात होता. हिवाळ्यामध्ये तो एका दगडावर पडून ऊन खायचा, पावसाळ्यात दगडाच्या खाली कोणत्याही फडीत शिरायचा आणि उन्हाळ्यात दगडाच्या सावलीत तो पडून राहायचा. त्याचं हेच काम होतं, खाणं पिणे, आराम करणे. पाल तिच्या नराच्या वागण्याने खूप दुःखी होती. त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती आणि नराला आपलं घर बनविण्यासाठी सांगायची. ती त्याला नेहमी नेहमी म्हणत होती. नर तिला मोठमोठी आश्वासनं द्यायचा आणि मग झोपी जायचा. प्रत्येक दिवशी असंच व्हायचं. आता तर पाल पण त्याला समजावून समजावून थकली होती. शेवटी थकून भागून तिने त्याच्याशी बोलणेच सोडून दिले. एके दिवशी पाल जेवणाच्या शोधात फिरता फिरता एका गावाजवळ पोहोचली. तिने तिथे माणसांची सुंदर सुंदर अशी छोटी मोठी घरे बघितली. ती सुंदर घरं बघून तिची इच्छा झाली की माझे सुद्धा, पालीचे सुद्धा स्वतःचे घर असायला पाहिजे. पण घर असणार कसे? तिचा नर तर खूप आळशी होता. तो छोटे छोटे कामही करू शकत नव्हता. तर एवढे मोठे घर कुठून बांधणार? त्या दिवशी ती खूप दुःखी मनाने तिच्या नराजवळ गेली. नराने तिला काही खायला मागितले तेव्हा ती रडायला लागली. ती नराला खूप ठणकावून बोलली आणि त्याला सांगितले, जा आणि माणसांचे घर बघ. तू असाच जन्म निरर्थक घालवत आहेस. काय तुला आपलं घर सुद्धा बांधता येत नाही? अच्छा, तू चिंता नको करू. पावसाळा संपताच मी घर बनवायला सुरुवात करीन. नराने तिला आश्वासन दिले. भोळी पाल पुन्हा त्याच्या बोलण्याने फसली आणि आपल्या घराचे स्वप्न बघायला लागली. पावसाळा संपला तेव्हा पालीने नराला घर बनविण्याची आठवण करून दिली. नर बोलला, बस आता मी काम सुरू करतो. अशा प्रकारे हिवाळा पण संपला. पालीने पुन्हा विचारले, तू घर केव्हा बनवणार आहेस? नर म्हणाला, बस लवकरच बनवतो मी. पुन्हा काही दिवस अशाच प्रकारे गेले. तेव्हा पालीने विचारले, घर बनविण्याचे काम कसे चालू आहे? जमीन ठरली आहे. उद्यापासून बांधणीचे काम सुरू आहे. पाल जेव्हा जेव्हा त्याला विचारायची तो तिला अशाच प्रकारे उलटे सुलटे उत्तर द्यायचा. पाल एवढी भोळी होती की प्रत्येक वेळी ती त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायची. अशा प्रकारे दिवस लोटायला लागले. नर आश्वासन देतच राहिला, परंतु घर बनले नाही. उन्हाळा आला, भयंकर ऊन पडायला लागलं. गरम हवा सुरू झाली. दगडावर राहणे कठीण झाले होते. तेव्हा एक दिवस पाल रडायला लागली. नराने कारण विचारता ती बोलली, तुम्हाला कसलीच काळजी नाही. प्रत्येक वेळी मला खोटी खोटी गोष्ट सांगून दिलासा देता. राहण्याचा कुठेही ठिकाणा नाही. वादळ आले तर दगड पण कोसळेल, मग कुठे राहाल तुम्ही? नराने तिला आश्वासन दिले, परंतु पाल रडतच राहिली. नराच्या खूप समजावण्यावरूनही पालीने रडायचे थांबवले नाही. शेवटी नराने तिला प्रेमाने कुरवाळले आणि म्हणाला, अच्छा, आज तू विश्राम कर. मी जेवण करायला चाललो आहे. माणसांची घर पण बघून येईल. नंतर आपलं घर नक्कीच बनवेन. असं बोलून नर गावाच्या दिशेने गेला. नंतर तो पालीकडे परतला. पाल त्याला रिकाम्या हातांनी येताना बघून खूप निराश झाली. परंतु परंतु नर उत्साहाने बोलला, तुला काय वाटलं की मी रिकाम्या हाताने हात हलवत परत आलो आहे? अगं वेडी, मी तर आपलं घर बांधून आलो आहो. चल माझ्याबरोबर. दोघेही गावाच्या दिशेने गेले.
गावाच्या जवळ पोहोचताच नर पालीला म्हणाला, बघ, ही सगळी आपलीच घर आहेत. आपण इथे राहायचं. याच घरी आपली मुलं सुद्धा मोठी होतील. पाल म्हणाली, अरे, इथे तर मी रोज येत होते, परंतु माझ्या डोक्यात तर ही गोष्ट आलीच नाही. तू कधी या प्रकारे विचारच नाही केलास. इकडे बघ, आपल्याला खायला माश्या, मच्छर आणि खूप किडे मिळणार. आपण आरामात खायचं आणि झोपायचं. नर म्हणाला. मग ती दोघे एका घरात शिरले. नर घरात शिरताच एका भिंतीवर चिटकून आरामात झोपी गेला. बस, तेव्हापासून पाल सहपरिवार आपल्या मनुष्याच्या घरी राहत आहे. पूर्ण जगात कुठेही पालीचे आपले स्वतःचे घर नाही, कारण पालीला स्वतःचे घर बनवता येत नाही. त्यांना शिकायची गरजही पडली नाही, कारण पाल ही कोणत्याही भिंतीवर कशाही प्रकारे चिकटून राहते आणि तिथेच ती आपला उदरनिर्वाह करते. अशा प्रकारे पालीचे घर कितीही मोठी बिल्डिंग का असेना, त्या ठिकाणी पाल असतेच. पालीला स्वतःचे घर बांधण्याची काही गरज पडली नाही. नमस्कार. माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.